पिता ताप उतरायला हवा होता. अरे वा, ताप उतरलाय. बरं झालं ताप उतरला. चला, बरं झालं. वेदा, आता शांत झोपायचं म्हणजे आपण लवकर लवकर बरे होणार. हा, चल. काय ग वेदा? गोष्ट? वेदा, आता नको ग गोष्ट. बापरे, ती गोष्ट सांगायला सुरुवात केली ना की ती लवकर संपतच नाही. वेदा, असं नाही करायचं. झोप बरं आता. अगं बरं बरं सांगते, पण एकच गोष्ट सांगणार हा, मग शांत झोपायचं. पण त्याआधी हे केस बांधून घ्यायचे. यमुनाबाईची गोष्ट आठवते ना? वेदा, मी ना तुला गोपाळ काकांची गोष्ट सांगते हा. आमच्या गावात ना गोपाळ काका राहायचे. ते पैलवान होते. वेदा, त्यांचं शरीर ना एकदम धष्टपुष्ट होतं. एक दिवस काय झालं माहितीये? ते जंगलातून ना त्याच्या घरी जात होते आणि घरी जात असताना त्यांच्या समोर भूत आलं. आणि ते भूत काय म्हणालं माहितीये? काय ग वेदा? भूताची गोष्ट करून दाखव. वेदा, घाबरणार नाहीस ना? बघ हा. बर, ये तू इथे बस. मी आलेच. कोण आहेस तू? माझ्या जंगलात कसा आलास? कोण आहेस तू? निघून जा इकडून, निघून जा. जातोस की नाही हे बघ, नाहीतर मी तुला हवेत उडवेन, गोल 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 फिरवेन आणि मग झाडावरती लटकवून टाकेन. ऐकतोयस ना? हा, हे बघ, मी तुला पक्षी बनवेन, पिंजऱ्यात कैद करेन आणि माझ्यासोबत घेऊन जाईन. आत्या, आत्या, मीरा आहे. मीरा, काय काय तुझं? अक्कल घाण टाकलेस का? घाबरले केवढी मी. अहो, काय झालं काय? हा, तुम्ही ओरडलं कशा? बघ ना बावळट, डोक्यावर पांघरून घेऊन नाचत होती, हातवारे करत होती, घाबरवलं मला. मूर्ख कुठली. आत्या, मी वेदाला गोष्ट सांगत होते. अशी ही काय पद्धत झाली गोष्ट सांगायची? नीट बेडवर बसून सुद्धा सांगता येते ना गोष्ट. मी गोष्ट करून दाखवत होते तिला. काही गरज नाही. आणि तू लगेच खाली उतर, लगेच खाली उतर. तुझ्या पायाची धूळ बेडवर जाते. तुला आधी पण सांगितलं ना मी हायजीन बद्दल. आता गोष्ट सांगण्यात कसलं हायजीन आलंय? तू दरवेळेस माझ्याशी आर्ग्यू करत जाऊ नकोस. अथर्व, जाऊ देत रे. ती वेदाला गोष्ट सांगत होती. नर्मदा आत आली तेव्हा तिला वेगळा भास झाला. आई, मुद्दा तो नाहीये. वेदा सेन्सिटिव्ह आहे. तिला पटकन इन्फेक्शन होऊ शकतं. म्हणून वेदाच्या बाबतीत ना तुला हायजीन मेंटेन करावी लागेल. आणि मी परत तुला
अथर्व, 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 मीरा हे सगळं वेदाला हसवण्यासाठी करत असते. तिची काही चूक नसताना तू तिला सतत ओरडत असतोस. आत्ताही तेच झालं. कशाला ओरडलास तिला? आई गोष्ट सांगायची पद्धत असते. बेडवर उड्या मारतीये, अंगावर चादर घेते, ही काही पद्धत नाही झाली. शांत बसून सुद्धा सांगता येते स्टोरी. हे तू बोलतोयस? वेदाला अशा गोष्टी आवडतात आणि तूही तिला अशाच पद्धतीने गोष्टी सांगायचास. विसरलास का? करेक्ट बोलतीस तू आई. मी सुद्धा वेदाला अशीच स्टोरी सांगायचो. विचारलो होतो. अथर्व, एक लक्षात ठेव, मीरा हे सगळं वेदासाठीच करते. वेदा, हे वेदा, हे बघ कोण आलं आहे. तुझा जुना मित्र आला आहे. ओळखलंस का मला? अगं आपण ना खूप आधी ना खूप खेळायचो, मस्ती करायचो, मज्जा करायचो. सांग माझं नाव काय? ओळखलंस? ओळखलंस का मला? थांब, मी तुला आमची डान्स स्टेप करून दाखवतो. हे बघ, आपण असं डान्स करायचो. आठवलं? परत करतो. आठवलं? वेदा, कुठे आहेस? वेदा, लवकर इकडे ये आणि सांग मी कोण आहे. माझं नाव काय? ओळखलंस का मला? आलीस का? वेदा, माझं नाव काय? सांग लवकर, आपल्याला खेळायचंय. टाइम वेस्ट करू नकोस. सांग माझं नाव. सांग माझं नाव. काय माझं नाव? हाय. वेदा, बदमाश. हे तू हसत होतीस, तू खेळत होतीस, तू एन्जॉय करत होतीस. मी बघितलं. नाटकं करू नकोस ना आता. हे वेदा, हे वेदा रामपुरे. अच्छा, माझं चुकलं मगाशी. मी ओरडलो, मी चिडलो. आय एम सॉरी. मी विसरलोच की आपण पण असंच खेळायचो, अशीच मस्ती करायचो. मी तुला अशीच स्टोरी सांगायचो. मी कम्प्लिटली विसरलो ग. आता तूच बघ ना, एवढे दिवस झालेत तू बोलत नाही, बघत नाही, मला बाबा म्हणत नाही, मिठी मारत नाही, म्हणून मला विसर पडला या गोष्टीचा. आय एम सॉरी. वेदा, हे बघ, आता माझ्यामधला ना मस्ती करणारा, मज्जा करणारा बाबा ना हरवत चाललाय. त्याला फक्त तू परत आणू शकतेस. आता ना सगळं असून सुद्धा नसल्यासारखं झालंय. बाळा, जोवर तू मला बाबा म्हणत नाहीस ना, तोवर मी ह्या जगातला सगळ्यात गरीब बाबा राहणार आहे. तुला कळतंय का मी काय बोलतोय ते? हे वेदा रामपुरे, हे एंजल, प्रिन्सेस, अगं बोल ना माझ्याशी प्लीज. बघ ना माझ्याकडे, बोल ना मला. बाबा, मार ना मला मिठी प्लीज. वाटते की तू इथे आहे सही नाही सही. ठीक आहे, मी जातो. डोळे झाकते. जातोय मी. गर्द अंधारातही तो चेहरा दिसणार आहे. वा, मला ओरडला तशी गोष्ट सांगू नको म्हणून, आणि आता स्वतःच आदर घेऊन गोष्टी सांगताय. मी ना माझ्या मुलीशी बोलायला आलो होतो. बोलायला आला नव्हता, गोष्ट सांगायला आला होता. आता काय झालं? मी माझ्या मुलीला स्टोरी ऐकू शकत नाही का? सांगू शकता, पण माझी आयडिया कशाला? तुम्ही तुमची दुसरी आयडिया शोधा ना. नो 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 नो.
माझी जुनी ओरिजिनल आयडिया आहे. तू यायच्या आधीपासूनची आयडिया आहे माझी. ओके. मी नव्हते बघायला. चोर तर चोर, अतिशीर चोर. मला ना तुमच्यावर विश्वासच नाही. तुझा विश्वास जिंकायला नाही आलोय मी इथे. काम कर. मी माझं कामच करते. हां. हम्म. चल ग पिल्लू, आपण झोपूया आता. हा, तुला पाणी हवं होतं ना? अनर्थ, अनर्थ. या मंतरलेल्या शाईला शह देण्याची शक्ती माझ्याजवळ नाही. मीरा उठते. अनर्थ होणार. माते, माते, हा अनर्थ होऊ देऊ नकोस. मीराने कवडी उचलली.
थांब मीरा, थांब. हा अनर्थ घडू देऊ नकोस. प्राणापलीकडे जपलेली ती कवडी त्या दुष्ट प्रवृत्तीच्या हाती जाऊ देऊ नकोस बाळा. मीरा खोली बाहेर पडते. माते, माते, हे अनर्थ घडू देऊ नकोस. ओम महागौरी माताय नमः. 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 माते, माते, तुझ्या या लेकराची हाक वाया जाऊ देऊ नकोस माते. या अभागी पित्याची हाक ऐक माते. अभागी पित्याची हाक ऐक. हे आक्रीत घडू देऊ नकोस. ओम महागौरी माताय नमः. ओम महागौरी माताय नमः. अनन्या, पाणी हवं होतं तुला. मला सांगायचं ना, मी घेऊन आलो असतो तुझ्या रूम मध्ये. माझ्यासाठी मी पाणी घेऊन जाऊ शकते माझ्या रूम मध्ये. थांब ना डार्लिंग, एवढं बोलतोय मी तुझ्याशी, काय घाई आहे तुला निघायची? रोमॅन्टिक होऊन मी तुला प्रपोज केला होता, डिशवरती आय लव्ह यू लिहिला होता. तू त्याचं उत्तर नाही दिलंस मला. तुला माहितीये माझं उत्तर. माहिती आहे तुझं हो काय नाही ते. काय ना, तुझ्या तोंडून ऐकायचं एकदा, बोल ना. माझा नकारी हे मी खूप वेळा सांगितलंय तुला, आणि यापुढे असं काही करायचं नाही. आणि विचारायचं पण नाही. आणि पुन्हा असं केलंस ना तर मी बाबांना आणि अथर्व दादाला सांगेन. बी केअरफुल विथ दॅट. अजित, माझा हात सोड. नाही, तू आधी बोलव तुझ्या अथर्व दादाला. ओम महागौरी माताय नमः. ओम महागौरी माताय नमः. मला बघायचंय तू काय करतो. तुला कळत का नाहीये माझं प्रेम आहे तुझ्यावर. अजित, दार उघडा. दार उघडा. काय झालं, तू रडतीयस कशाला? अनन्याताई, हा, अनन्याताई अनंत, तिथे खाली. शेवटचं सांगते. हा, तू हो बोल ना, मी सोडून देतो हात तुझा. हो बोल. अजय, काय चाललंय बाहेर? हा अथर्वचा आवाज आहे ना? हे काय